टोटल खर्च झाला मित्रांनो 22,550 रुपये। गाडी रस्त्याच्या बाजूला लावून घेतलेली, धक्का मारायला लावला, जास्त पण बाजूला घेता नाही आली। ओ भाई पिकअप वाला जातोय वाटते ट्रक वरती। ऍडजस्टमेंट केली पाहिजे भावांनो, आपल्या गावात असो या बाहेर असो। आणि ऑलरेडी आपण आता अर्धा तास तरी लेट आहोत। वाघोली म्हटलं की ट्रॅफिक आणि धूळ हे दोन आपल्याला गोष्टी भेटणारच, तरी ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी आहे। सुप्रभात मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल। तर आता झाले परफेक्ट 6:15 आणि आज आपण चाललो आहोत टुवर्ड्स अहिल्यानगर। प्लॅन तर चालला होता की कुठेतरी एखादी लॉंग ट्रिप काढावं, ती पण बाय कार, बट सध्या पावसाळा चालू आहे। सो तुम्हाला तर माहिती आहे पुण्याच्या आसपास किती प्लेसेस आहेत जे आपण एक्सप्लोर करू शकतो। बरेच आपण एक्सप्लोर केलेत, अजून आपल्याला करायचे पण आहेत आणखी। आणि सह्याद्री तर तुम्हाला माहिती आहे की बाय कार एक्सप्लोर करण्यात इतकी मजा नाही आहे जी टू व्हीलर या ट्रेक करून एक्सप्लोर करण्यात मजा आहे। सो आपण सह्याद्री तर एक्सप्लोर करतच राहूयात। सो असो या राईड्स होतच राहतील। आपण शिक्रापूर क्रॉस केलेले आणि करूयात आपल्या या ब्लॉगची सुरुवात। गणपती बाप्पा मोरया। आणि आपल्याला आजच्या दिवसाची पहिली ट्रॅफिक भेटलेली। आपल्याला शिक्रापूरमध्ये ट्रॅफिक नाही लागली, वाघोलीमध्ये नाही लागली, आणि आपल्याला ट्रॅफिक सरतवाडीमध्ये लागलेली आहे। इथे थोडे 2-3 रंबलर टाकलेले आहेत, म्हणजे स्पीड ब्रेकर्स, त्याच्यामुळेच ही सगळी ट्रॅफिक होती इथं। बाई आरामात जाऊ द्या, ट्रकवाला इकडे तिकडे हालू शकतो, सो जास्त चिटकून नको जायचं म्हटलं। ऐक बस पुढं तुम्ही पाहू शकतात की रिकामच असेल। पाऊस येऊन गेलाय वाटतं, थोडी थोडी ड्रिझलिंग होतीये, वेदर पण मस्त झाले। बस फक्त बाई ही ट्रॅफिक, याला काहीच करू शकत नाही आपण। मे बी काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल समोर। लेफ्ट साईडनीच गाडी काढलेली बरी राहील आपण। गाडी तर मूव्ह होत आहेत, माहित नाही ट्रॅफिकचं काय रिझन आहे, बट असो पुढे चालत राहायचे हे महत्वाचे आहे। ओ भाई पिकअप वाला जातोय वाटते ट्रक वरती। ऑलरेडी या रोडवरती बस 2च लेन आहेत, बट आपण आपली गाडी खाली टाकली आहे, सो थोडं काळजीपूर्वकच गाडी चालवावं लागेल, कारण की आपली सेडान आहे, एसयूव्ही नाही आहे। सो फॉलो करत जाऊयात, आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की गाडी आपली जाते का नाही। बाकी भाई ट्रॅफिकचं तरी अजून रिझन नाही समजलं की का ट्रॅफिक झाली इथं। मे बी एखादी गाडी ब्रेकडाऊन झालेली असू शकते। ओ भाई नाही येऊ शकत मी, नको। तिथं थोडं स्लिपरी आहे, सो गाडी खाली पण जाऊ शकते, सो थोडं गाडी राईट साईडलाच राहून देऊयात। इथं आय डोंट थिंक सो काही ऍक्सिडेंट झालेला आहे। सो वेलकम टू रायगण सिद्धी गाईज। आय थिंक ऍक्सिडेंट झालेला आहे वाटतं, सो त्याच्यामुळेच तिथं सगळी काही ट्रॅफिक झालेली। आणि आपण आता अहिल्यानगरचा हायवे सोडलेला आहे आणि आता आपण चाललो टुवर्ड्स रायगण सिद्धी, आणि रायगण सिद्धीमधून आपण पुन्हा अहिल्यानगर रोडला जॉईन होत। अरे बापरे, इकडे पण ट्रॅफिक दिसते। हो ट्रॅफिक नाहीये भाऊ, हा 42 बारामती वाला दिसतोय आणि समोरचा इनोवा भावात जाऊ दे।
थोडं पण लोक ऍडजस्ट करत नाहीत. क्रेस्टॉलची चुकी होती, आय ॲग्री. पण बाई थोडं ॲडजस्ट केलं पाहिजे. रोड आहे, काहीही होऊ शकतं यार. तो पण ट्रॅफिकमध्ये अडकला होता आणि करत असेल ओव्हरटेक. समोरच्या इनोवाल्यानं नाही समजून घेतलं. मे बी तो इथला प्रॉपर्टी असेल किंवा बाहेरचा असला तरी ठीक आहे. ॲडजस्टमेंट केली पाहिजे भावांनो, आपल्या गावात असो या बाहेर असो. सो आपण आता चाललो आहोत अण्णा हजारे यांच्या गावात, म्हणजेच राळेगण सिटीमध्ये. तिथूनच आपण पुन्हा हायवेसाठी टर्न घेणार आहोत. सो पाहूयात की कुठून आहे. मी पण फर्स्ट टाइमच चाललेलो आहे या रूटने. बाई सगळ्या गाड्या इकडेच डायव्हर्ट झालेल्या आहेत. बस आता इथं बाई कुणी दुसरी लेन चालू करू नये, सिंगल लेन ठेवा, आरामात जाऊ द्या. तुम्ही पाठीमागे पाहू शकतात की ट्रॅफिक किती झालेली आहे. असो, कुठेतरी चायला थांबूयात आता हायवे लागल्याच्या नंतर. आणि ऑलरेडी आपण आता अर्धा तास तरी लेट आहोत. ट्राय तर करत होतो की 7:30-8 वाजेपर्यंत पोहोचून जाऊया, बट ट्रॅफिकमुळे वाटत नाही आहे पॉसिबल आहे. आणि वरतून पाऊस पण चालू आहे. We are back on highway. पाऊस जास्त नाहीये, पण जे गाड्या जात आहेत त्याच्यामुळे थोडे जास्त शिंतोडे उडत आहेत आणि थोडं फॉगी पण वेदर झालेलं आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सो एक हार्डली 15 ते 20 मिनिटमध्ये आता आपण पोहोचून जाऊयात. भाई आपल्यासोबत झालं आता सीन. आपली गाडी ब्रेकडाऊन झालेली आहे आणि ती पण भर रस्त्यातच, कारण की गाडीचा गेला आहे क्लच. म्हणजे तो जाणारच होता. गाडी ऑलरेडी 1,00,000 किलोमीटरपेक्षा जास्त झालेली आहे आणि आतापर्यंत मी कधीच क्लचचं काम केलेलं नाही. गाडी रस्त्याच्या बाजूला लावून घेतलेली, धक्का मारायला लावला. जास्त पण बाजूला घेता नाही आली. 2 दादा चालले होते, त्यांना रिक्वेस्ट केली बाबा गाडीला धक्का द्या. स्वतः पाहूयात. आता गाडी टो करून जावं लागेल शोरूमला. आणि आज 15 ऑगस्ट आहे, त्याच्यामुळं शोरूम पण बंद राहणार आहे. म्हणजे शोरूम चालू आहे बट सर्व्हिसिंग बंद राहील. सो आता पाहूयात, गाडी 1 दिवसासाठी सोडावं लागेल आता वाटते. मी सांगितलं नव्हतं तुम्हाला हॅप्पीकडे चालू आहे म्हणून. आता हॅप्पी येतो आहे थोड्या वेळात आणि बघूयात काहीतरी टोची पण व्यवस्था करूयात. ठीक आहे, सांगतो जे पण काय अपडेट येईल. सो ही वेळ माझ्यावर येणारच होती आज ना उद्या, आणि मी पण प्लॅन करत होतो की क्लचचं काम कधीतरी करून घेऊयात, बट काही होत नव्हतं कारण की गाडीचा जास्त रनिंग नव्हता. आणि आज आपल्यावरती वेळ आली आहे. आपण भर रस्त्यात थांबलोय. आता पाहूयात, 5 मिनिट वेट करूयात, गाडी थंड होऊन देऊयात आणि त्याच्यानंतर एकदा ट्राय करूयात. मे बी काही वेळासाठी क्लच चालू शकतो, फक्त जास्त आपल्याला गिअर शिफ्ट नाही करता येणार किंवा क्लच बी जास्त यूज नाही करता येणार. तर पाहूयात. आणि जर नाही झाला तर देन बाई, तर आपल्याकडे बस एकच ऑप्शन आहे, देन टो करून जावं लागेल. तर पाहूयात. तोपर्यंत मी सर्व्हिस सेंटरला कॉल करतो आणि अपॉइंटमेंट आपली बुक करून घेतो, कारण की माहीत नाही की इथं गर्दी किती काय नाही. शोरूमवाले पण कॉल उचलत नाहीत, कारण की आता 9 वाजले तर, आणि शोरूमचा टाईम मला तरी ऑनलाईन 9:30 दिसतोय. सो काम करूयात, आता डायरेक्ट शोरूमला जाऊयात. तर कायनेटिक चौकमध्ये एक शोरूम दाखवतोय, तर आपल्याला आता रिटर्न पुन्हा पुणे रोडला जावं लागेल. तर पाहूयात आता की गाडी पण चालू होती का. जर चालू झाली तर ठीक आहे, नाहीतर देन बाई डोरसाठी कॉल करूयात. एकदा स्टार्ट मार, क्लच तर प्रेस होतोय. येस बाई, गाडी चालू झाली. बस एकदा हळू पुढं जाती का पाहूयात. ओ जाती पुढे तिथे युटर्न दिसतोय, तर तिथूनच युटर्न घेऊन आपल्याला रिटर्न जावं लागेल.
आपण सगळा बदला घेतलाय. डायरेक्ट 22,000चा बदला घेतलाय भाई तू माझा. मग बाबा कसं वाटतंय? पेमेंट करताना थोडं वाईट वाटलं, बट आता ज्यावेळेस Feel काय? गाडी चालवतोय ना त्यावेळेस भाई हा क्लच आहे ना, असं वाटतं की यार क्लचच नाही माझ्या गाडीला भाई. एकदम इतका लाईट वेट. मी आतापर्यंत भ्रमत होतो की पेट्रोल गाडीला क्लच हार्ड असतो, बट ज्यावेळेस आता मी क्लचचं काम केलंय त्याच्यानंतर समजतं की यार नाही भाई, पेट्रोल गाडीचा क्लच सॉफ्टच असतो, बट आपल्या गाडीचा क्लच हार्ड होता. तर भाई मी तुम्हाला एकदा खर्च दाखवतो. आपण टोटल क्लच प्लेट असेंब्ली चेंज केलेली, तर टोटल खर्च झाला मित्रांनो 22,550 रुपये. तर हा आहे पूर्ण क्लच प्लेट चेंज करण्याचा खर्च. तर इथं पाहू शकतात की बेरिंग, क्लच, देन ब्रेक ऑइल, देन क्लच प्लेट, क्लच मास्टर, 2 क्लच सिलेंडर आय थिंक. इथं हा एक सिलेंडर आहे, हा एक सिलेंडर इथं, आणि देन इथं गिअर ऑइल पण चेंज करावं लागतं. सो असा मिळून टोटल खर्च 22,550 झालेला आहे. सो ठीक आहे बाबांनो, करावं लागणार, गरजेचा होता. आपण बऱ्यापैकी कारचा यूज करतो, सो हे काम करणं पण गरजेचंच होतं. खर्च काही वेळेस पाहावा नाही लागत, सोडून द्यावा लागतो. माहिती आहे खिशाला कात्री लागलेली चांगली, पण ठीक आहे, मनाला एक सहानुभूती दिली पाहिजे. सो मित्रांनो आता जाऊयात हॅपीकडे आणि थांबूयात. आज इथंच 4:30 झालेले तो ऑलरेडी. सो थांबवून घेऊयात इकडं आणि उद्या मॉर्निंगला निघूयात रिटर्न पुण्याला. सो चला करूयात या ब्लॉगला इथंच एंड. आणि सांगा आता, मी तर काय बोलू शकत नाही, तुम्हीच सांगा की हा ब्लॉग कसा वाटला.